नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चा मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण नवीन विषयावर एक चर्चा करण्याकरता आज आपण आलेलो आहोत. आजचा महत्त्वाचा विषय आहे कॅप्टन अशोक खरात. कॅप्टन अशोक खरात सध्या महाराष्ट्रामध्ये हे नाव खूप गाजत आहे आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल सुद्धा हे नाव त्यांचं गाजत आहे. आपल्यासोबत काही तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारच्या एक तरुण म्हणून त्यांच्या काय भावना या बाबतीत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आता हे एक कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण गाजत आहे. बरोबर. तर या व्यक्तीने भोंदूगिरी करून जे प्रकरण महाराष्ट्रात घडवलंय, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबाबत? नक्कीच ते चुकीचं आहे जे झालं ते. याच्यावर आता कारवाई झाली पाहिजे. काहीतरी सटीकच कारवाई झाली पाहिजे. बरोबर. आता सरकार काय करते याच्यावर आता आपण पाहणं, त्याच्या पुढे तर काही करू नाही शकत आपण स्वतः. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारचं हे प्रकरण घडलेलं आहे अशोक खरातच्या बाबतीत, सरकारला याची जाणीव या प्रकरणाबद्दल होती असं वाटतं तुम्हाला? अगोदर काही ना काही त्यांना पण माहिती असेलच या गोष्टीमध्ये. आता ह्या गोष्टी पुढे आल्या, हे प्रकरण समोर आलं म्हणून आपल्याला माहित पडत आहे. काहीतरी अगोदर गोष्टी आतमध्ये असेलच. एक राज्यामध्ये बंधुगिरी जास्त प्रमाणात वाढत आहे किंवा आपण म्हणू शकतो त्याला एक धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी केला जातोय, असं वाटतं तुम्हाला? तसं पाहिलं तर दादा याच्यामध्ये गलती एकाची नसू शकते. दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. बरोबर. कारण की आता तो माणूस कोणाच्यासाठी वाईट नजरेत आहे. त्याच्या पत्नीची जर तुम्ही ना रेकॉर्ड जर बघितले, त्याची पत्नी म्हणते की माझ्या जे नवरा आहे त्याला फसवण्याचे कामं करीत आहे. काही जण म्हणतात की यांनी हे असे कामं केले. कसं आहे, न्याय जर भेटला लवकरात लवकर, जर पुढचं प्रकरण जर उघडकीस आलं तर आपल्याला समजू शकेल की नेमकी चुकी यांची आहे की ज्या महिला गेल्या तिथं त्यांची आहे की बाबाची चुकी आहे. म्हणजे याच्यामध्ये एक माणूस, तो माणूस जो भोंदू बाबा आहे, तो कोणाच्यासाठी चांगला आहे तर कोणाच्यासाठी वाईट आहे. त्यांच्या परिवारासाठी तो चांगलाच असणार आहे, त्याने वाईट कामं केले तरी. आणि तो जर समजा विरोधकाच्या मते, त्यांचा जर विरोधक असेल तर त्याच्या मते तो चांगला असूनही वाईट असणार आहे. तर याचं माझ्या मते असं मत आहे की लवकरात लवकर काही ना काही याच्यावर कारवाई जर झाली, समजा पुढे जर काही ना काही गेलं हे, तर त्याच्यातून आपल्याला न्याय निवाडा होऊ शकते. आणि न्याय निवाड्याची जर गोष्ट म्हटली तर आता न्याय निवाडा होणं लय असं खालच्या दर्जाचं, म्हणजे असं लय असं एवढं कष्टाचं काम आहे की अच्छा बाई. काहून की या बाबतीत जर म्हटलं तर न्याय निवाडा म्हणण्याचं कारण असं आहे की 28 जानेवारीला जो झालेला अपघात आहे, भीषण अपघात, तो आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आहे. त्या एवढ्या मोठ्या महान व्यक्तीलाच तर न्याय नाही भेटू शकत. बरोबर आहे की आजपर्यंत अजित पवारांचं जे प्रकरण आहे जवळपास 2 महिने या प्रकरणावर उलट आहेत आणि उपमुख्यमंत्री सारख्या माणसांना कुठेतरी न्याय मिळत नाहीये. तर या बाबतीत पण न्याय मिळेल का याची शंका आहे. काय वाटतं या अशोक खरात जे काही प्रकरण झालेलं आहे, या बाबतीत त्यांनी जसं म्हटलंय, अतिशय उत्कृष्ट ते बोलले की जेणेकरून एका हाताने टाळी वाजत नाही. बरोबर आहे. तर हे तर नक्कीच बरोबरच आहे, कारण ते व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले, हे तर आपल्याला दिसतच आहे सर्व. बरोबर. आणि त्यात असं मला तरी वाटतं की एका हाताने टाळी वाजत नसते. बरोबर. आणि आता जे सध्या आपल्याला दाखवल्या जात आहे की ते एका सिक्क्याची एक साईड, एकच पैलू आपण बघत आहे, बिलकुल. 2 पैलू आपण बघितले नाही अजून. तर माझं मत असं आहे की याच्यावर पोलीस कारवाई होऊन सरळ म्हणजे त्याचा न्याय निवाडा झाला पाहिजे लवकरात लवकर. जे व्हिडिओ आता एकंदर व्हायरल होत आहेत, आपण बघू शकता की वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर सरळ सरळ आहे की महिलांना सरळ सरळ याच्यात फसवण्यात आलं असं वाटतं तुम्हाला की सरळ महिलांचा सुद्धा तितका दोष याच्यामध्ये आहे? दादा, फसवण्याचा विषय, दोष महिलांचा कसं काय, आपण कोणचे विचार नाही करू शकत. काहून की एवढ्या महिला जर एवढे जर व्हिडिओ समजा येत असतात, मी एवढा काही आपल्या जे चॅनल आहे वगैरे त्यांच्यावर काही एवढा ऍक्टिव्ह नाही आहे. तर आता लोक म्हणतात की लय 80-85 व्हिडिओ व्हायरल झाले. त्याच्यामध्ये असं आहे की एवढे 80-85 व्हिडिओ व्हायरल झाले, तर फसवण्याचं जर काम असतं तर 2-4 व्हिडिओ व्हायरल झाले असते. पण हे एवढं काय काय असू शकते याच्या नेमकं कारण आपल्याला माहिती नाही. आपण सामान्य जनता, एवढे मोठे राजनीतीवाले आमदार खासदार त्या त्या प्रश्नांच्या पुढे पाठ फिरवत आहेत. तर त्यांच्यापासून जर हा न्याय निवडणे